दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जागेवर आता सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय आता जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे। राज्यसभेची खासदार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधायक नेता म्हणून निवडलं जाण्याची शक्यता आता वर्तवली जाते। त्यानंतर त्यांची उपमुख्यमंत्रीपदासाठी शपथविधी करण्यात येणार आहे असं देखील म्हटलं जात आहे। जर हे निर्णय प्रत्यक्षात आला तर त्या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील असं देखील म्हटलं जाते। राज्यातील सत्ताधारी गटामध्ये आणि पक्षात या नेमणुकीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या बदलावर प्रतिक्रिया देताना सकारात्मक संकेत दिले आणि पक्षाच्या विधानसभेतील नेत्यांनी सुद्धा एकमताने पुढे जाण्याची तयारी देखील दर्शवल्याचं पाहायला मिळतंय। आता काहीच वेळात सर्व आमदारांची विधिमंडळात बैठक सुरू होईल। त्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी नियुक्ती केली जाईल। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याकडे दिली जाणार असल्याचं म्हटलं जातंय। ही माहिती आता समोर येते। याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्या देवगिरी येथील निवासस्थानी दाखल झालेत। यावर आता लवकरच निर्णय घेतले जातील आणि याकडेच आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय।